चौकशी पोलिसांची आणि निर्णयही पोलिसांचाच. मग जनतेने फक्त निकाल ऐकायचे का? वाहतूक नियमन करताना म्हणजेच वर्दीवर आणि कर्तव्यावर असतानाचा हवालदार खाडे यांचा शिवराळ भाषा व आक्षेपार्ह वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल होतो. त्यानंतर सखोल चौकशी होत पोलीस प्रशासनाकडून खुलासा सादर करण्यात येतो. तो म्हणजे व्हिडिओ करणारा व्यक्ती त्रयस्थ होता, ज्याला हवालदार खाडे यांच्यावर राग होता आणि तसेच हवालदार खाडे यांना वैयक्तिक टिप्पणी करत खाजगी बाबींबाबत बोलण्यात आल्याने त्यांचा राग अनावर झाला. बस आता काय, चौकशी झाली, खुलासा झाला आणि सदर प्रकरणाचा तत्पर छडाही लागला. पण ज्या प्रश्नाची उत्तरे सर्वसामान्यांना अपेक्षित आहेत त्याचे काय? आता एवढी तत्परता पाहून सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न पण विचारू नयेत का? वाहतूक नियमन मोडणाऱ्यावर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना निश्चितच आहे, पण कारवाईसोबत भाषेचीही काही मर्यादा असते का नाही? का नागरिकाने नियम मोडला तर दंड, शास्ती आणि वर्दीवर असताना भाषेची मर्यादा मोडली तर फक्त खुलासा? प्रश्न व्यक्तिविरोधाचा नाही, प्रश्न आहे वर्दीच्या शिस्तीचा. त्याचे काय? वर्दीला अधिकार मिळतो पण शिवराळ भाषेचा परवाना नाही. आणि जर चौकशीचा निष्कर्ष ही पोलीस प्रशासनानेच ठरवायचा असेल तर एक साधा प्रश्न विचारतो. खुलासा झाला, प्रकरणाचा छडाही लागला, पण वर्दी परिधान करीत वापरण्यात आलेल्या भाषेचे काय?